जंगल वणवे निर्मूलन प्रयत्नांची घेतली जिल्हा वन विभागाने दखल। सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष पाटील यांचा झाला हुद्द सत्कार। आजरा तालुका आणि जिल्हा परिसरातील अनेक तालुक्यातील जंगलांना लागणाऱ्या वणव्यांचं निर्मूलन करण्यासाठीची मोहीम प्रभावीपणे राबवत जनजागृती करणाऱ्या सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि देवर्डेचे सरपंच जी.एम. पाटील यांचा जिल्हा वन विभागाच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात हुद्द सत्कार केला। दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असलेल्या जंगल वणवे निर्मूलन प्रयत्नांची जिल्हा वन विभागानं योग्य दखल घेतल्याच्या प्रतिक्रिया या निमित्तानं व्यक्त होत आहेत। आकस्मिकपणे जंगलांना लागणारे वणवे गंभीर विषय बनलाय। वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रकाराने वनसंपदा आणि जैवविविधता शृंखला धोक्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर राजकारण करणाऱ्या गावोगावच्या सरपंचांना याबाबत उद्युक्त करत श्री पाटील यांनी कार्यप्रवृत्त केलं। सरपंचांच्या परिषदेचा या कामी मोठा पाठिंबा मिळवला। जंगल वणवे जाणीव जागृती करत वणवा विरोधी पाऊल टाकलं। आजरा, गडहिंग्लज, चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील सरपंच परिषदेच्या या उपक्रमास जिल्हाभरातून प्रतिसाद मिळू लागला। जैवविविधता समृद्ध करण्याच्या या अनोख्या कामाची दखल म्हणून वन विभागानं घेतली। वनसंपदा संरक्षित आणि वृद्धिंगत करण्याच्या या अमूल्य योगदानाबद्दल श्री पाटील यांचा मुख्य वनसंरक्षक श्री रामानुजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। वन विभाग कोल्हापूर यांच्या कार्यालय परिसरात स्वातंत्र्य दिनी संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद आणि इतर मान्यवर उपस्थित होते।